तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग. आज तुमचं ह्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझ्या. सकाळी मस्त वातावरण आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की सूर्योदय आणि चिमण्यांचा चिलचिलाट इथं असं ऐकू येतोय ना की असं मन तृप्त होऊन जाते मित्रांनो. काल तुम्हाला दाखवलेलं होतं झाड, आणि आपण जे मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं की पाण्याचा जो तुटवडा वाढत चालला आहे ना, तर ती फार मोठी गोष्ट चालली. पण त्याच्यासाठी आपल्याजवळ एक इलाज आहे मित्रांनो. तो जर केला समजा तर मग आपल्याला खूप सारी त्याच्यापासून मदत होते. मग मित्रांनो मला सांगा तुम्ही की जास्त पाणी कोणत्या ठिकाणी लागतं. एक तर खाली भागामध्ये, आणि जर का एखाद्याचं समजा नशीब लय चांगलं जर का असलं का आम्ही ते बाबा लोक नशीब बी लागतं असं म्हणतात पाणी लागायला. कारण की आमच्या गावामध्ये काय झालं माहिती का, धरणा शेजारी विहीर खाणली, म्हणजे दोघा जणांनी विहिरी खाणल्या. पण एका जणाच्या विहिरीला कमीत कमी 3 ते 4 मोटरी चालायच्या, आणि एका जणाच्या विहिरीला अर्धा घंटा बी मोटर चालत नव्हती. म्हणजे शेजारीच बरं दोघं जण. पण काय दुर्दैवी असं ना काय नाही, त्याचं त्याला माहिती. असं असतं मित्रांनो, पाणी लागणं हे नशिबात नसतंय. तुम्हाला सांगतो, हा प्रयोग जर का तुम्ही केला समजा, तर तुम्हाला कुठं बोर घ्या तुम्हाला पाणी लागतंय. आणि हा प्रयोग करायचा कसा मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला. समजा आता आपलं वावर आपलं आता शेत आहे, हे जे शेत दिसते तुम्हाला आपले शेत आहे, आणि इकडं खाली आपला पराडा आहे. इकडं खाली पराडा आहे, आणि ही जी विहीर आहे मित्रांनो, ही तब्बल 70 ते 80 फूट खोल आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडं पूर्ण सपाट भाग आहे. आता हा पूर्ण सपाट भाग म्हणजे कसं की जिथं टेकडं गिकडं काहीच नाही आहे, पूर्ण लगे असा सपाट भाग आहे, लगे 1300-1400 एकरपर्यंत. आता हे जे पाणी मित्रांनो, आता हे खालच्या दिशेला वाहून लगे चाललं जाते. पहिल्यानं काय होतं मित्रांनो, असे जे बांधव बघू शकता तुम्ही, हे असे बांधव होते मित्रांनो शेताच्या कडाला. आणि जास्त पिकाच्या याच्यात मित्रांनो लोकांनी काय केलं की ते बांध गिनं सगळं काढून टाकले. आपल्या शेतात आता पाणी साचत नाही आहे. लगेच पाणी ज्या शेतामध्ये पाणी साचून राहत होतं ते बी लोकांना चारणी काढून त्याच्यात काळी दगडं टाकून सगळं पाणी शेताच्या बाहेर नेऊन टाकून दिलेलं आहे. पाणी जिरायला चान्स नाही आहे. तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी समजा तुम्हाला वड नाल्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर पाणी सीझनमध्ये भेटून जाते, आणि वडा एकदा सुकला की तुम्हाला तिथं पाणी भेटत नाही आहे. मित्रांनो याला एक इलाज आहे, तुम्ही करू शकता. मित्रांनो समजा आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती सांगतो मी सगळी. आता समजा आपले दगड आहे, आता आपले शेत हे कॅमेरानी तो गुतेले, तुम्ही बघू शकता की इथं किती मोठं खडक आपलं पडेल, आणि तिकडे बघू शकता तिथं पडेल आपले दगड काही मोठे. तर याला काय करायचं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. इकडे बघू शकता तुम्ही, हा मित्रांनो जलताराचा प्रयोग आपण इथं केलेली. हे बघू शकता, हे कमीत कमी लगे 1 ते 1.5 पुरुष खोल करेल मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही, इथं करेल पुन्हा तिथं करेल. हे काय होतं माहिती आहे मित्रांनो, आपलं जे शेताचं पाणी आहे समजा, हे जे शेताचं पाणी आहे हे सगळं वाहत आहे आणि इकडं येतं खाली, आणि खाली आलं की इथं साचतं आहे. इथं साचलं की याच्यात जातं आहे, आणि याच्यात गेलं की नाही मित्रांनो तर ते जमिनीत मुरतं आहे, याच्यात पण मुरतं आहे. आणि ह्या वर्षी मित्रांनो आपले 4-5 खड्डे डबल करायचे. याचा तुम्हाला परिणाम सांगतो की ही जी विहीर आहे ना, ही पहिल्या पाण्यातच एवढी भरली होती ना. म्हणजे कसं होतं ना, जेणेकरून जर समजा एखादा जर पाणी पडला तुमच्या विहिरीला लगेच पाणी चालू होऊन जातं आहे, आणि तिथं तुमच्या शेतामध्ये पाणी जिरणं चालू होते. मित्रांनो पाणी कोणत्या ठिकाणी लागतं आहे हे तुम्ही मला स्पष्टपणे सांगितलं असेल. ज्या ठिकाणी समजा पाण्याचा स्रोत आहे, जेणेकरून एखादं शेजारी नाला असन, वडा असन, जेणेकरून धरण असन मोठं, त्या ठिकाणी पाणी हमखास लागते. तर काहून लागते, कारण की त्या ठिकाणी पाणी आहे म्हणून लागते. मग मित्रांनो आपल्या ज्या जमिनी आहे समजा ह्या, आता मागच्या वर्षी इथं शेजारी एका माणसानं 350 फूट बोर घेतला. ते सूर्य दिसतो तुम्हाला त्याच्या बरोबर सुमाराला इथंच बोर घेतली. 350 फूट बोर घेतले मित्रांनो. तुतोडा पण लागलेला नाही आहे. किती मोठी तुतोडा झालेला आहे पाण्याचा, किती मोठी पोकळी आहे ही. तर ही भरायला आपल्याला काहीच नाही करायचं आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला 1-1.5 घंटा तितका खड्डं करायला लागते, आणि काळ्या धारीचे दगड नाही त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वप्नात बी नसेल विचार केला इतका तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो. तुमच्या विहिरीला असन कायला असन. इकडे बघू शकता आपली विहिरीला इकडं फायदा झालेला आहे. मागच्या वर्षी केला होता आपण, तर ह्या वर्षी आपण मित्रांनो तिकडं 1-2-3 आणि असे पूर्ण खड्डे करून टाकणार आहे. म्हणजे पूर्ण हे जे मोटरचं पाणी आहे पूर्ण त्याच्यामध्ये सोडून द्यायचं, आणि मग ते पाणी जमिनीत जिरून जातं आहे तिथं. मग हे पाणी इकडे येईल आणि आपल्या विहिरीला याचा डबल फायदा होईल. तर चला मग मित्रांनो, अशाच नवीन नवीन गोष्टीसह आपण येत राहूया. भेटूया तुम्हाला नंतरच्या कोणमध्ये.
तर मग मित्रांनो मला लागली होती भूक, त्याच्यामुळं मग मी गेलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही पोहे केलेले आहेत. पोहे तर आपण पहिले जाणून ठेवले होते, पण इथे तेल नाही, मीठ नाही, काहीच नाही. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये फक्त आपण टमाटे आणि 5 टाकेले फक्त लसणाची. त्याचा स्वाद बघू शकता तुम्ही किती मस्त लागतो ते, एक नंबर आहे. आणि ते दिसतं ना, त्यात मी पोहे धुतले होते ते आपलं चहाचं बघू नये. इथं सगळं काही आहे मित्रांनो, शांत जेवण आहे, सगळं काही आहे. आपली गाडी बी बघू शकता, आपली गाडी आज आपल्याजवळ आहे. थोड्या टायमानं आपल्याला तिकडे ती नेऊन ठेवून लागेल, कारण की ऊन खूप तपतं आहे ना, लय ऊन तपा लागलं आहे मित्रांनो, लय लय लांब गेला असं लगे. या मस्त लागतं मित्रांनो, भूक लागली अशी काही बी जाते पोटात. चला मग मी करतो नाश्ता, मग बघूया काय करायचं तर मग आता आपलं नाश्ता गिस्ता झालेलं आहे, आणि आता आपण हे सगळं आतमध्ये ठेवून देऊया, जेणेकरून आपल्याला नंतर बनवायला कामी येईन ते. याला बनवायला काहीच नाही लागत मित्रांनो. हे बघू शकता आपलं सामान इतर ते सगळं त्याच्यामध्ये टाकून देऊया याला. आणि बघूया की आता टमाट्यात जायचं मित्रांनो, आपल्याला टमाट्यामध्ये बांध करायची आणि मग जायचं घरी जेवण करायला. तर बघा मग मित्रांनो, असे आपलं जेवण चालू आहे. तर चला मग पटकन जाऊया टमाट्यामध्ये आपलं काम जे ते करून घेऊया, आणि मग जाऊया घरी पटकन लवकर पटापट. आता इथं शेतामध्ये आलेलो आहे, आणि आपण बघू शकता की आता इथं आपण डीपीचा इथं डिओ टाकायला आलेलो आहे. तर डिओ बघू शकता तुम्ही, इथं जायला की नाही मला पाहू द्या एकदा, त्या उन्हामुळं मला काहीच दिसत मित्रांनो. हा एक हे ह्यो मधातला आहे आणि हे दोन्ही आहेत, आणि ह्यो कटेले ते एकदा आपण टाकून घेऊया, आणि मग आपली लाईन इथं येऊन. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आतून आपला डिओ टाकले, तुम्हाला तर करायचा आवाज येऊन आला ना, डिप्पी चालू झालेली इथं. तर चला मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता जे वातावरण आहे मित्रांनो, इतकं तपून राहिलेलं आहे ना ऊन, की तुम्हाला सांगू शकत नाही. इकडे बघू शकता, इकडे पूर्ण पराडा आहे मित्रांनो ह्यो. इकडे बघू शकता ही पलाटी आहे, आणि ही पलाटी मित्रांनो वखरली पलीकडची, आणि अलीकडची इकडे राहिली. आता हा गहू पण राहिलेला आहे काढायचा, 1-2 दिवसात हा पण निघून जाणार आहे. ते बघू शकता तुम्ही, तिकडं ते झोपायसाठी गेलेलं होतं पावसामध्ये, आणि ते पण एक आहे मित्रांनो, तिथं पण झोपतात. आणि इकडं पण शेत आहे, पण आता पाणी नसल्यामुळे इकडं काहीच नाही राहिलं मित्रांनो. बघू शकता पराडे खाली झालेत लगे. तर चला मग मित्रांनो निघूया आता इथून. आपण डिओ टाकून देले, कटून तर नाही राहिला आता. हे मित्रांनो फोक आपला डिओ टाकायचा. ही अशी असते शेतकऱ्याची लाईफ, कधी उतार चढाव वर चढाव चालूच राहते. चला मग भेट. तर मग मित्रांनो आपण आपल्या विहिरीकडे आलेलो आहे, आणि सूर्यदेवता बघू शकता इथं भारी दिसू राहिलेले आहेत. आणि आपले 2 सागाचे झाडं तुम्हाला तर सांगितले, आपण देवी माताची स्थापना करेली लक्ष्मी आता आहे मित्रांनो. पुण्यात होतं तेव्हापासून मी तिला इथं मांडायचं म्हणून असं म्हणलं होतं, आणि इथं मांडलं होतं. आणि तिथं बघू शकता शेवग्याचं आपण झाड लावले. आणि हे फळाचं झाड सांगा मित्रांनो कशाचं. इथं आपण जो पाईप टाकला होता मित्रांनो बोरचा, याच्यामध्ये आपलं पाणी जे वेस्ट व्हायला लागलं तिथं ते आता आपल्या विहिरीमध्ये पडून राहिलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, अशा कॉन्सेप्टनं आपण इथं मस्तपैकी सिस्टीम केलेली आहे. तर आता याला आपण ह्या झाडाला मित्रांनो आता आळ्या पण केलेलं आहे, जेणेकरून आता याला मस्त पाणी भेटून इथं भुसा आणून टाकू आपण आता, जेणेकरून मग हे ऊन आणि लवकर वाळणार नाही आहे. त्याच्यामुळं जाऊया पटकन भुसा आणू आणि याला टाकून देऊ. त्याच्या आधी मित्रांनो अजून डबल झाडं आहेत मित्रांनो इथं, त्याला पण आपल्याला आळे करायचे, याला पण करायचे थोडेफार. याचा कचरा काढून टाकायचा आहे वांग्याच्या झाडाचा, आपल्या उन्हाळ्यात वांगे खायला मी. मित्रांनो हे झाड फुलाचं आहे, कोणत्या फुलाचं आहे तुम्ही मला सांगा. इथं डबल झाडं होते मित्रांनो फुलाचे. हे जे झाड आहे मित्रांनो हे पण तेच झाड आहे मित्रांनो, आपण तिथं दाखवलं होतं तुम्हाला. ते लक्ष्मी माता जरा जवळून दाखवतो तुम्हाला. हे इकडे बघू शकता, हे 2 सागाचे झाडं, पाणी नाही ना त्याच्यामुळे वाळायला लागले. इथं आपलं लिंबाचं झाड पण आहे मित्रांनो, एक तिथं पण लिंबाचं झाड आहे. मी तुम्हाला ते दाखवतो एकदा मित्रांनो. याचं काय करायचं माहिती आहे का आपल्याला, याच्यामध्ये एक लाकूड रावायचं. तर आता हे कॅन्सल झालं आहे, आणि आता लाकूड राबायचं कुठं आपल्याला, जेणेकरून आपल्याला व्यायाम करायला सोपं जाईल. तर हे बघू शकता इथं आंबा पण लावेल, आणि तिथं हे लावे, हा आईन लावेल, पण ते वाळायला लागला कसं काय माहिती. हे जे झाड एक नाही मित्रांनो, तिथे एका वेळेला लाकूड बांधायचं आहे, आणि इथं खड्डं खांदायचं आहे. ते खड्डं कॅन्सल केलं, इथं खड्डं खांदायचं, आणि मग त्याला अशी एक आडवी दांडी बांधायची, जेणेकरून अशी इथं बांधायची आणि इकडं बांधायची अशी, आणि इथं लाकूड राहील समजा ते, आणि इथं आपल्याला टायर बांधायचं आहे अशा बुक्क्या मारायला. तर मग मित्रांनो असं कॉन्सेप्ट आपल्याला तर करायचं आहे, आणि ते आता एक दिवस आपलं पूर्ण होणारच आहे. कारण की आपली पार मित्रांनो कुठं हरपली काय माहिती. आपण कुठं काम केलं होतं, मला ते आठवून नाही राहिलं, कुठंतरी ठेवलं असेल चांगली, पण ती आठवून नाही राहिली मला. आता नेटमध्ये ठेवलं असेल मल्चिंग खाली, नाही तर मग कुठं ठेवलं असू शकते. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं रोई जे येतात ना, ते असे याचे शेंडके खातात, हे बघू शकता तुम्ही. आणि वांग्याचा तर बांधा सत्यानाश करून टाकला का तिच्या पोटच्या. इकडे बघा मित्रांनो,
हे बघा याचे शेंडे खाऊन घेतले, याचं शेंडकं खाल्लं आहे. इथं पाय इकडं बघा याचं खाल्लं आहे. याचे पूर्ण शेंडे खाऊन घेतलेत. याला कुंपण करणं लागन. तर बघू शकता याचं पाणी इथपर्यंत आलं तर इथं मग बघू शकता इथं किती मोठं पाणी वाया जातं. इथं मी अशी सिस्टम करेल आहे ना की तुम्ही जर बघितली तर तुम्ही पण हापक्स आणि इकडे बघू शकता मी इथं मल्चिंग टाकलेली आहे. आणि हे मल्चिंगचं जे पाणी आता याच्यावर सांडलं, इथं जर पाईप लिकेज बी झाला समजा तर हे पाणी मल्चिंगवर साचतं आहे आणि हे पाणी याच्यात जात आहे. आणि याच्यातून हे नाला करेल ना, याच्यातून नळी टाकेल आणि ती नळी त्याच्यात काढेल. त्या नळीतून ते पाणी आता त्याच्यात पडत राहते. मग इथं पाणी आपलं वाया जात नाही. आपलं लसूण आता काढायलाच आलेलं आहे. आता काही त्याला पाणी द्यायचं काम नाही. आपलं जे इथं तुम्ही बघू शकता की हे गवत आहे, हे गवत आपल्याला लई कामीचं आहे मित्रांनो. ते मी हटवून वाढू देईल कारण की त्याचं आपल्याला काहीतरी काम आहे. मित्रांनो तुम्ही आपलं सहज बघू शकता, जेणेकरून याला इंडियामध्ये दुसरंच काहीतरी म्हणतात. काय म्हणतात, मोहरी म्हणतात याला मित्रांनो बहुतेक. हे बघू शकता आपलं शेवग्याचं झाड मोठं झालेलं आहे. सूर्यदेवता बघू शकता खाली गेलेत, बोलताच गेलेत पुन्हा. तर चला मग मित्रांनो करूया इथं काहीतरी काम आणि जाऊया आपण डबल आता आपल्या तिकडं. आपल्याला त्या झाडाला भूस टाकायचं जर सकाळून. आणि मग सांगतो तुम्हाला ह्या गवताचा उपयोग काय आपल्याला ते नंतर सांगणार मी तुम्हाला मित्रांनो. तर मग मित्रांनो आपण आपल्या ठिकाणावर वापस आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या ठिकाणा इकडे बघू शकता आतमध्ये आपले कपडे सगळे टाकेले. आणि तुम्ही बघू शकता की आता सूर्यदेवता सगळे खाली गेलेले आहेत. अंधार खूप इथं झालेला नाही आहे. मस्त संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो. हे थोडं टेन्शन आहे डोक्यामध्ये पण एवढं काही नाही आहे. हे सगळं वातावरण पाहून सगळं टेन्शन चाललं जातं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मित्रांनो 15 दिवसाचं अंतर किती पडतं आहे तर ते मी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये सांगतो. तर मग झालं कसं होतं माहिती का, हे जे पाणी आहे मित्रांनो 15 दिवसाच्या आधी हे जे पाणी आहे कॅनीतलं, हे जर मी समजा आत्ता भरून ठेवलं ना विहिरीचं नाही तर म्हणा मग आपल्या बोरचं, तर सकाळी मला पिता येत नव्हतं, इतकं थंड होत होतं. आणि आता दिवस असे आलेत ना की हे पाणी ना सकाळी पण गरम लागतं आहे, म्हणजे थोडं थंड होते फक्त. तर इतकं भयानक वातावरण चेंज झालं आहे मित्रांनो. आणि अजून आपल्याला कुठं जायचं आहे, अजून जून आणि जुलै महिना राहिला मित्रांनो यायचा, आत्तापासूनच अशी हालत चालू झालेली आहे. तर असं सांगायचं आहे की वातावरणासोबत बदला, नाही तर मग आता किस्मतीन जर बदललं ना तर लई मोठी किस्मत बदलते बरं. त्याच्यामुळं मित्रांनो कुठंही 6-7 महिने गायब व्हा, स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःसाठी काहीतरी. जसं मी केलेलं आहे 6 महिने मी गायबच झालो डायरेक्ट. म्हणलं बघाव करून काय होतं काय नाही. तर चला मग मित्रांनो एक दिवसाचा अनुभव हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला काहीच नाही वाटणार आहे माझा व्हिडिओ बघून. जेव्हा माझ्या जिंदगीमध्ये काहीतरी होईल तेव्हा तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स घ्यायला कामी येईल. माझ्यासाठी 6 महिन्याचा व्हिडिओ मी बनवून राहिलेलो आहे, पण तुमच्यासाठी ना 1-1, 2-2, 10-10 मिनटाचे व्हिडिओ राहणार आहेत ते. हा माझा 6 महिन्याचा अनुभव मित्रांनो. रोजचा एक व्हिडिओ टाकणार आहे मी 6 महिने डायरेक्ट. तुम्ही बघू शकता की काय अडचणी येतात काय नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. मित्रांनो मी संध्याकाळचं जेवण पण सोडून दिले, कारण की संध्याकाळचं जेवण आरोग्याकडे पण आपले लक्ष देणं आपल्याला अर्जंट आहे. कारण की मी टाईम टेबल फोकस करत आहे. जे लोक मला कमी समजत होते ते लोक इज्जत देत नाही ना, त्या लोकायला फक्त समजलं असं तुम्हाला कसं काय करून दाखवायचं. आपलमध्येच पालतं खेटर त्याच्या तोंडावर पडलं पाहिजे, बस एवढंच करून दाखवायचं, बाकी आपल्या जीवनात काहीच नाही. हो, ही जी झोपडी मित्रांनो, एक दिवस ह्या झोपडीचा महल करून दाखवायचं आहे आपल्याला. पण हे इथं नाही बांधायचं आपल्याला, हे बांधायचं आहे तिकडं खाली. कारण की आपल्याला सगळं तिकडंच करायचं आहे खाली. काय काय करायचं आहे काय काय नाही हे तर तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. पण मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत ना हे शिकायसारखे व्हिडिओ आहेत मित्रांनो. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघसाल ना तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की काहीतरी आयुष्यामध्ये करताना आहे ना कितीतरी अपयश आहेत. मग मित्रांनो माझ्या जीवनात आहे ना जितकं मला घडलं आहे ना माझ्या जीवनामध्ये, तितकं कोणाच्या जीवनामध्ये घडू नये असं मला वाटतंय. कारण की एखादा समजा अनाथ मुलगा आहे ज्याला कोणीच नाही आहे, तशी मपली गत आहे. माझ्या भक्त पाठीमागं माझी आई उभी आहे. त्याच्यामुळं मी खंबीरपणे पुढं चाललो आहे. कारण की आईचा हात आहे ना मित्रांनो ह्या जगात सगळ्यात मोठा आहे. आणि प्रत्येकाला ही गोष्ट समोर जाणं लागतं आहे मित्रांनो. कोट्यावधीची लोकसंख्या या देशाची, कोणी कोणाचे कामी येत नसतंय. आपली आई आपली बहीण बी एक दिवस मागं फिरन, पण आई कधीच नाही फिरणार. जोपर्यंत आईनं तुम्हाला वाढवलं आहे ना तितक्याच थाटामाटात त्या आईला आहे ना पुढे न्यायची हिंमत पण ठेवा. माझ्या आईला आहे ना मित्रांनो मी एक दिवस सोन्याच्या मेलमध्ये तर नाही म्हणा, पण इतका आरामात ठेवणार आहे ना की माझ्या आईन पण कधी स्वप्नात पण विचार करेल नसेल त्या गोष्टीचा.
त्याच्यासाठी मित्रांनो इतकी मेहनत चालू आहे. आपल्याला नाही कोणी, आपल्या पाठीमागं कोणी नाही उभं राहिलं, काही घेणं देणं नाही मित्रांनो कोणाचं. कारणं सांगणं बंदच करून टाकायची आणि पुढं जायचं.